एयरटेल कर्मचारी की पिटाई मामले में आईएएस अधिकारी पर लूट का मुकदमा दर्ज कराने की पीड़ित ने की मांग। घनसोली में आईएएस अमन मित्तल द्वारा एयरटेल कर्मचारी की पिटाई के मामले में अब शिकायतकर्ता ने लूट का मामला दर्ज कराने की मांग की है। सागर मांद्रे और भूषण गुर्जर ने अपने वकील के साथ एक प्रेस कॉन्फ्रेंस की और गंभीर आरोप लगाया है कि आईएएस अधिकारी अमन मित्तल ने हमारे मोबाइल फोन से जबरन अपनी यूपीआई आईडी दर्ज करके हमारे बैंक खाते से पैसे अपने बैंक में ट्रांसफर कर लिए हैं। इसलिए उन्होंने मांग की है कि आईएएस अधिकारी अमन मित्तल के खिलाफ लूट का मामला दर्ज किया जाए। त्यांनी मी ज्यावेळेस तिथे गेलो त्यांना विचारलं की काय इश्यू येतोय, तर ते बोललेत की नाही इंटरनेट चालत नाही। मी व्यवस्थित चेक केलं तर व्यवस्थित इंटरनेट चालू होतं। ते बोललेत की नंतर कव्हरेजचा इश्यू येतो। त्यांना विचारलं कव्हरेज कुठे येत नाही, तर ते बोललेत की बेडरूममध्ये कव्हरेज येत नाही। तर त्यांचा फ्लॅट 3 BHK तर त्यामुळे आपला एवढा कव्हरेज भेटणारच नाही त्यांना। तर त्यांना मी सांगितलं, तर ते त्याच्यावरतून म्हणजे एवढे रिॲक्ट झालेत की त्यांनी याला फोन केला आणि ओरडून वगैरे सांगायला लागलेत की तुमचा माणूस म्हणजे शिव्यागाळ देतोय, बदतमीजी माझ्याबरोबर करतोय। आणि जेव्हा की मी त्यांना एकही शिवी दिली नाही ना, ओरडून मी त्यांच्याशी बोललो। त्यांच्याबरोबर त्यांचा जो भाऊ होता तो डायरेक्ट व्हिडिओ काढून म्हणजे माझ्याबरोबर बोलायला लागला आणि डायरेक्ट माझ्या अंगावरती यायला लागला। म्हणून अंगावरती आल्यामुळे मी फक्त त्यांना मागे ढकललं, तर डायरेक्ट अमन मित्तलने डायरेक्ट माझी मुंडी पकडून डायरेक्ट मला खाली पडलं। अंगावरती येऊन डायरेक्ट छातीवरती बसून म्हणजे मारायला, मुक्क्या बिक्क्या लाता बिता मारायला चालू केलं। सुरक्षा रक्षकांसमोर माझी काही झटापट झालेली नाही। त्यांची ज्यावेळेस ते आलेत, ते डायरेक्ट आलेत आणि काट्या वगैरे घेऊन काही विचारलेलं नाही, डायरेक्ट मारायला चालू केलं। अमन मित्तल जे IAS ऑफिसर आहेत, जे IAS 2015 या बॅचमधून त्यांनी पासआउट केलेलं आहे, जे सध्या वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र या ठिकाणी पोस्टेड आहेत। याआधी ते म्युनिसिपल कमिशनर लातूर तिथेही ते कार्यरत होते। ते सध्या घनसोली येथे व्यंकटेश्वर सोसायटी येथे राहतात आणि त्यांच्या घरी एअरटेल कनेक्शन बसवायला गेलेल्या मुलावरती त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल रबाली पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये विक्टिम्स जे आहेत ते सागर आणि भूषण हे माझे क्लायंट आहेत। त्यांना मी रिप्रेझेंट करते। गुन्हा जो दाखल झाला आहे तो सेक्शन 324, 325, 342, रायटिंगचे सेक्शन्स आहेत 147, 150 असे सेक्शन्स त्याच्यामध्ये लागू केलेले आहेत। शिवाय याच्यामध्ये अजून आपल्याला ॲडिशन करायचे आहेत सेक्शनची, जे तरतूद आहे। आमच्याकडे पुरावे आहेत जे भूषणच्या पर्सनल अकाउंटमधून जबरदस्ती UPIने पैसे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत देवेश मित्तल यांच्या अकाउंटला, ज्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। तेही आम्ही पोलीस स्टेशनला सगळे दिलेले आहेत। तर ते सेक्शन्स इन्क्लुजनसाठी आमची धडपड आहे। ते डेफिनेटली करून घेऊ आणि करून देतील असं वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि एक IAS ऑफिसरकडनं जर अशी घटना होते तर खरंच खूप लज्जास्पद ही घटना घडलेली आहे। सागर आणि भूषण हे खूप सामान्य लोक आहेत, जे 10-12 हजार 15 हजारावरती नोकरी करतात आणि त्यांचं घर त्याच्यावरती चालतं। नेटवर्क कव्हरेज येत नाही, टेक्निकल गोष्टी हे कुठल्याही माणसाच्या हातात नसतात। तो इंजिनियर आहे, डेफिनेटली तिथे रिझोल्युशनसाठी गेला होता। त्यांनी त्याच्यावरती पर्याय सुद्धा त्यांना सांगितले, पण त्यांना ते त्यांच्या बुद्धीला ते पटले नाहीत, म्हणून त्यांना तो राग अनावर होऊन त्यांनी जी मारहाण केलेली आहे त्या PUC पाईपने आणि लाकडी बांबूने सागरला आणि भूषणला मारहाण केलेली आहे या ठिकाणी। म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही आता आज मंत्रालयाला कॅबिनेट बसलेला आहे। त्यांचे एकनाथ शिंदे साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत पांडुरंग पाटील साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी मला वेळ दिलेली आहे। तिथे आम्ही सचिवांना जाऊन भेटणार आहोत आणि साहेबांना सुद्धा जाऊन भेटणार आहोत। सुरक्षा रक्षक आले असते, ते हत्यार घेऊन कोणी येत नाही। जेव्हा त्यांना बोलवतं मारहाणला तेव्हाच माणूस कुठलेही हत्यार वगैरे पाईप वगैरे घेऊन येतं। काही सुरक्षा रक्षक येतात, ते कशाला येतात? सपोर्टला येतात। सपोर्टला आल्यानंतर ते ओरडू शकतात, हे बोलू शकतात। ते पाईप घेऊन तुम्हाला CCTV मध्ये पूर्ण फोटो सापडतील। तेव्हा जे आलेत ते पहिले फक्त बघायसाठी नव्हते आलेत, ते पूर्ण पाईप्स वगैरे घेऊन ते मारायच्या इश्यूने चालतात। आणि माझी एंट्री बघा आणि ते सिक्युरिटीची एंट्री बघा किती टायमाची आहे। आणि त्यांनी कस्टमर्सने ते अमन मित्तलने माझ्यावर काय गुन्हा केला आहे ते पण बघा। आणि CCTV मध्ये कोणी मला ओढलंय मध्ये हे पण तुम्हाला सर्व सबूत त्याच्यात सापडून जाईल। याच्यात तुम्हाला काही मला सांगायची गरज नाही आहे। पोलिसांकडे तुम्हाला CCTV फोटो भेटतील, व्हिडिओज भेटेल, याची मी खात्री तुम्हाला देतो। ओके, याच्यात आमचं काहीच
हे नाही आहे ना. आता आम्ही एवढ्या दिवसापासून, मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अजूनपर्यंत आम्ही या कस्टमरशी, कुठल्याही कस्टमरशी असे गैरव्यवहार आम्ही केलेले नाही आहेत आणि करणार पण नाहीत. आमचे कस्टमर आमचे देव असतात, आम्ही एकच समजतो. आणि कस्टमर असे करत असतील तो कुठल्याही पद्धती, म्हणजे कुठल्याही लेवलचा असू द्या, पण त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. इस मामले को लेकर आईएएस अधिकारी अमन मित्तल से संपर्क किया गया, लेकिन उनसे संपर्क नहीं हो पाया है। आवाज टुडे, नवी मुंबई।